संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटावरही वार केले। त्यानंतर जे घडलं, मंगळवारी पती पत्नी संतारामपूरहून त्यांच्या गावी जात होते तेव्हा रस्त्यातच या जोडप्यामध्ये वाद झाला। चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीला बेदम मारहाण केली, त्यानंतर तिचे नाक कापले। सध्या हा आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात आहे। पाडलवा गावातील राकेश त्यांच्या पत्नीसह संतारामपूर येथे एका फॅक्टरीत मजुरी काम करायला गेला होता। 4 महिन्यापासून ते तिथेच राहत होता। त्यांना 6 वर्षाची एक मुलगी आहे। त्याच फॅक्टरीत मूळ बिहारी असलेला युवक काम करीत होता। राकेशची पत्नी आणि त्यांच्यात एक ओळख झाली। ते दोघे कायम बोलायचे। याच गोष्टीवरून राकेशच्या मनात संशयाचं भूत निर्माण झालं। त्यानंतर पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तो सातत्याने तिच्याशी भांडण करीत होता। मंगळवारी पती पत्नी संतारामपूरहून त्यांच्या गावी जात होते तेव्हा रस्त्यातच या जोडप्यामध्ये वाद झाला। संध्याकाळी 4:30च्या सुमारास जेव्हा दोघे गावी परतले तेव्हा पती पत्नीमधील वाद आणखी वाढला। हा वाद इतका वाढला की पतीने त्यांच्या पाकिटातले ब्लेड काढले आणि पत्नीचे नाक कापले। सोबतच पत्नीच्या हातावरील बोटावरही वार केले। त्यात पत्नी जखमी झाली। पत्नीचे कापलेले नाक खाली पडले, ते पुन्हा सापडले नाही। एखाद्या जनावराने नाक खाल्ल्याचा अंदाज आहे। त्यानंतर जखमी पत्नीला घेऊन पतीच बाईक करून हॉस्पिटलला पोहोचला। तिथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून जखमी पत्नीला जुहुबा हॉस्पिटलमध्ये नेण्यास सांगितले। पतीने केलेल्या हल्ल्यात पत्नी गंभीर जखमी झाली। या प्रकाराची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपीला अटक केली। सध्या आरोपी पतीवर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल असून पुढील तपास सुरू आहे।